नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. तर सर्वांना माहिती आहे की आता नवरात्र बसले तरी नवरात्रात आपण स्त्री शक्तीचा सन्मान आणि जागर करण्याचा आपला माणूस व्हीएमच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. तर स्त्री शक्तीचा जागर या निमित्ताने आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती म्हणजे 9 दिवस 9 मुलाखती ही संकल्पना राबवली आहे आणि त्याच माध्यमातून मी बदलापूर मधील न्यू डीपी रोड इकडे आलेले आणि शिवज्योतिष जे वास्तू कन्सल्टंट आहेत, ज्योतिष कन्सल्ट करतात, लोकांना मार्गदर्शन करतात, ह्या पल्लवी मॅडम यांच्यासोबत आपण आजची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की नेमकं ज्योतिष विद्या काय आहे आणि ज्योतिषशास्त्र काय आणि वास्तुशास्त्र काय हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे की ह्या क्षेत्रात तुम्ही येण्याआधी तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, काय हिस्ट्री होती? या क्षेत्रात येण्याच्या पूर्वी मी जॉब करत होते, प्रायव्हेट जॉब. आणि माझं शिक्षण जे आहे ते जळगाव, भुसावळ आणि नाशिक या शहरांमध्ये माझं बालपण गेलं आणि तिकडेच माझं शिक्षण मी कंप्लीट केलं. कॉम्प्युटर सायन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं मी आणि त्यानंतर जॉब करत होते काही वर्ष. मग त्यानंतर मला पहिल्यापासूनच ज्योतिष आणि वास्तू याची आवड होती. तर मी असं ठरवलं की आपण आपली आवड जोपासायला पाहिजे, कुठेतरी आपला छंद आहे की तो जोपासायला पाहिजे. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्सेस केले, जसं पारंपरिक ज्योतिष, कृष्णमूर्ती ज्योतिष, त्याच्यानंतर वास्तू, पारंपरिक वास्तू, ऍडव्हान्स वास्तू, असे कोर्सेस करून मग मी ह्या क्षेत्राकडे वळले. बरोबर. तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. ताईंना अजून एक प्रश्न आहे माझा की हे क्षेत्र तसं बघायला घेतलं तर आता ह्या क्षेत्रामध्ये स्पर्धा पण खूप आहेत, नवीन नवीन शिकण्यासारखं मिळतं आणि तसंच आता जर बघितलं तर सोशल मीडियावर देखील ह्या क्षेत्रातल्या काही गोष्टी देखील सेल होतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की नेमकं कसं काम चालतं, तुम्ही कसं लोकांना मार्गदर्शन करता आणि काय सजेस्ट करता? आता आपण ऑनलाईन तसंच इन ऑफिस असं दोघं प्रकारचं कन्सल्टेशन आपण लोकांना देतो. आणि ऑनलाईन कसं आहे की आजकाल लोकांना वेळ नाहीये. कोरोनापासून मोस्टली लोक घरच्या कम्फर्ट मधूनच आपला एक कन्सल्टेशन घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ऑनलाईन कन्सल्टेशन पण आपण देत आहोत लोकांना. त्यामध्ये कुंडली मार्गदर्शन असतं, त्याचबरोबर गुणमिलन असतात, मुहूर्त असतात आणि आपण आताच ऑनलाईन वास्तू कन्सल्टेशन पण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण प्लॅन लागतो आपला लोकांचा आणि दिशा वगैरे असतात त्याच्यामध्ये मेन्शन, त्यानुसार आपण त्यांना ते मार्गदर्शन करतो वास्तूचं मार्गदर्शन. हो. खूप चांगल्या पद्धतीने ताईने सांगितलंय. आता एक मला पडलेला प्रश्न आहे, कारण तुम्ही आता जर आजूबाजूला बघत असाल तर लोकांना ह्या गोष्टींवर विश्वास तसा नसतो, तसं बघायला गेलं तर ह्या किती पटीने ह्या गोष्टी खरंच असतात आणि सायंटिफिकली याचं काही रिझन आहे का? हो, कारण हा जो आपला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र आहे हे पूर्ण सायंटिफिक बेसवरच ते आधारित आहे. कारण याला आपण शास्त्र संबोधन करतो. ज्योतिषशास्त्र म्हणजे सायन्स. आणि कसं आहे, कुठल्याही सायन्सचा आपण जोपर्यंत नीट अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं थोडंसं कठीणच असतं. पण तरी पण मी असं सांगेन सगळ्यांना की एकदा याचा अनुभव घ्यायला पाहिजे. जे ऑलरेडी एज्युकेटेड जे ऍस्ट्रॉलॉजर आहेत आणि वास्तुतज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊन जेव्हा तुम्ही स्वतःचा अनुभव घेतात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे सायन्स अतिशय शास्त्रशुद्ध आहे. शास्त्रशुद्ध आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ताईंनी सांगितलंय. मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता एखादा तुमच्याकडे क्लायंट आला, वास्तू असू दे किंवा ज्योतिषशास्त्राचा एखादा त्याचा प्रॉब्लेम घेऊन आला असेल, तर त्याला कसं ट्रीट केलं जातं किंवा त्याला कसं मार्गदर्शन केलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा तर कसं आपल्याला त्याची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे हवं असतं आणि त्याचबरोबर आपण त्याची कुंडली जी असते त्यानुसार त्याला सटीक मार्गदर्शन एक देतो. समजा त्याचे कुठलेही जे काही प्रश्न असतात, कधी संततीसाठी विषयक प्रश्न असतो, कधी करिअर गायडन्स असतं, कधी विवाह संबंधित प्रश्न असतात, त्यानुसार आपण त्याला त्याचे ते एक्झॅक्ट वेळ वगैरे सांगतो किंवा महिना सांगतो की कधी त्याच्या लग्नाची संभावना आहे वगैरे. त्याचे जे काही प्रश्न असतील ते त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन एक ते देतो. आणि वास्तूचं असं असतं की आपल्याला स्वतः त्यांच्या घरी आपण व्हिजिट पण करतो
विजिट केल्यानंतर त्या वास्तूमध्ये काय काय दोष आहेत, काय पॉझिटिव्हिटी आहे, आणि मेनली बेसिकली जेव्हा एखादा क्लायंट येतो त्याला एखादा बरोबर. प्रॉब्लेम असतो तेव्हा तो त्यासाठी येतो. मग तो प्रॉब्लेम त्याचा का येतोय, समजा हेल्थ इश्यूज आहेत तर हेल्थ इश्यूज त्याला का येत आहेत हे आपण बेसिकली त्याच्यामध्ये बघत असतो. आणि त्यानुसार वास्तूची अरेंजमेंट असते, प्लस रंगसंगती असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो. आणि त्याचबरोबर आपण त्यांना रिपोर्टही देतो जो त्यांना लाईफ टाईम साठी त्यांना उपयोगात येतो. आणि वास्तू संबंधी त्याच्यात सर्व माहिती आपण त्यांना देतो आणि जेणेकरून की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा अशा पद्धतीने आपण त्यांना ते सगळं सांगतो, मार्गदर्शन करतो. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही किती ह्या क्षेत्रात आहात, किती वर्ष झाली साधारण? आता साधारणतः आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष झालेली आहेत. आणि घरून तसं मी म्हणजे टोटल अशी 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. ऑफिसला माझ्या 10 वर्ष झालेली आहेत. हो. बदलापूरमध्ये ऑफिस पहिलं जुनं आहे की आधी कुठे होतं? नाही, याआधी मी छोटं एक ऑफिस होतं जे रेंटेड होतं आणि असे मी 3 बदलापूरमध्येच होतं. बदलापूरमध्येच होतं आणि शिरगाव या एरियामध्ये होतं ते. आता बदलापूर कात्रप मध्ये हे माझं स्वतःचं ऑफिस मी घेतलेलं आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. असे काही लोकांचे अनुभव आहेत की तुमच्याकडून त्यांनी कन्सल्ट घेतले आणि त्यांना रिझल्ट 101% आलेला आहे, असं काही तुम्ही सांगू शकाल का? बरेचसे उदाहरणं आहेत. बऱ्याच जणांची लग्न जमत नव्हती किंवा संततीसाठी त्यांनी ट्राय करत होते पण होत नव्हतं. अशी बरीच उदाहरणं आहेत. त्याच्यातलं एक मी सांगू इच्छिते. तेव्हा मी नवीनच प्रॅक्टिस सुरू केलेली होती माझी ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तूची. तर एक नवीन जोडपं आलेलं माझ्याकडे ज्यांचा जे संततीसाठी आलेले होते माझ्याकडे. बरोबर. तर त्यांना भरपूर सारा खर्च केला होता त्यांनी IVF ट्रीटमेंट वगैरेवर, आणि तरी पण त्यांचं ते फेल्युअर गेलेलं होतं. मग ते माझ्याकडे जेव्हा कन्सल्टेशनला आले, मी दोघं हजबंड वाईफच्या कुंडली चेक केल्या आणि त्यानुसार बघितलं की ह्यांचा आता संतती योगच नाहीये. तर मी त्यांना सांगितलेलं की तुमचा साधारणतः 1 वर्षानंतर तुम्हाला संतती योग आहे. तुम्ही काहीही न करता, इव्हन मेडिकल ट्रीटमेंटही न घेता तुम्हाला योग आहे. बरोबर. तर त्यांनी ते फॉलो केलं आणि ऍक्च्युली त्यांना 1.5-2 वर्षानंतर त्यांनी मला सांगायला पण आले, बाळाला घेऊन आले, पेढे घेऊन आले की आम्हाला बाळ झालेलं आहे. तर आणि त्यांना आपण छोट्या छोट्या रेमेडीज दिल्या होत्या, जसं जेमस्टोन्स, क्रिस्टल्स वगैरे, ह्या रेमेडी आपण त्यांना दिल्या होत्या. आणि वास्तूचं एक उदाहरण मला सांगावंसं वाटेल की एक वास्तू बघायला आम्ही गेलेलो, त्यावेळी ते खूप असे फ्रस्ट्रेट झालेले की माझ्यामध्ये टॅलेंट आहे पण मी ते पुढे जाऊ शकत नाहीये, प्रोग्रेस होऊ शकत नाहीये माझी, तर ती का? तर त्यांची वास्तू बघितल्यानंतर त्यांना वाटलं की मी हे घर घेतलं पण मला ते फळलं नाहीये. बरोबर. त्यावेळी आपण त्यांना वास्तूचे काही मार्गदर्शन केलेले, काही रेमेडीज केलेल्या त्यांच्या घरामध्ये. तर त्यानंतर रेमेडीज केल्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागले, मी माझ्या. पण काही महिन्यातच, 2 महिन्यातच त्यांना इतके सुंदर एक्सपिरियन्स आले. त्यांचं प्रमोशन झालं, सॅलरी जवळजवळ डबल झाली. तर ते खूप खुश झाले आणि त्यांनी मला येऊन सांगितलं की आता आम्ही हे घर सेल करणार नाही. हे आम्हाला भरपूर कळलंय. हा पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता परत आपण तुमच्या क्षेत्राकडे वळूया आणि त्यातून अजून काही नवीन माहिती मिळते का ते जाणण्याचा प्रयत्न करूया. तर मी प्रेक्षकांना सांगतो की आपण जिथे आहोत त्याच्या मागे जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत. तर स्टोन्स बद्दल आपल्याला तुम्ही एखादं स्टोन असेल त्याचा डेमो किंवा त्याच्याबद्दल काय माहिती देऊ शकाल ते फक्त आपल्या प्रेक्षकांना सांगा. तो स्टोन तुम्ही घ्या तुमच्याकडे आणि आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके. आजकाल बघा सोशल मीडियावर हा जो पायराइट स्टोन आहे, क्रिस्टल आहे, याची खूप चर्चा होत आहे. आणि पायराइट हा मेनली मनी मॅग्नेट म्हणून यूज केला जातो आणि हा ऍक्च्युली खरोखरच छान रिझल्ट याचे आहेत. यामध्ये तुम्हाला ब्रेसलेट फॉर्म मध्ये मिळतो, ट्री मध्ये मिळतो. रॉक हा माझ्याजवळ जो आहे तो रॉक क्रिस्टल आहे. हा पण तुम्हाला मनी मॅग्नेट टाइप काम करतो आणि याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे रोज क्वार्ट्स असं पिरॅमिड पण आहे. हा पण तुमचे रिलेशनशिप सुधारण्यासाठी, इमोशनल हिलिंग साठी कामात येतो आणि आपण तो यूज करू शकतो. तर आता ही थोडक्यात माहिती ताईंनी सांगितली. जेवढी आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढी. अजून माहिती आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला जाणून घेणारच आहोत.
तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपली चर्चा आपण खूप ओळखतो, त्यामुळे आपली चर्चा होतच असते की तसं बघायला गेलं तर स्टोन आजकाल बाहेर सुद्धा मिळतात, बरोबर. सेम कलरचे, सेम आकाराचे. बरोबर. आणि काही जण तर आपण जर स्टोन घालतोय, एखादा व्यक्ती स्टोन घालतोय, ऑफिसमध्ये घालतोय, त्याला त्याच्या हातात दिसलं हम्म. तर त्याला विचारलं जातं की हे घालायची गरज काय, किंवा तू का घालतो, ते चांगलं दिसत नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कारण ते सुद्धा त्या बाबतीमध्ये थोडेसे अज्ञानी असू शकतात. बरोबर. आता कसं आहे, की मार्केटमध्ये जसे ओरिजिनल क्रिस्टल्स अवेलेबल आहेत, त्याचबरोबर ग्लास फॉर्ममध्ये पण क्रिस्टल अवेलेबल असतात आणि ते खूप लो कॉस्टवर मिळतात. आणि मेनली कसं होतं, की कधी-कधी जेव्हा आपण असे फेक क्रिस्टल्स जेव्हा विअर करतो, जे क्रिस्टल्स नसतात, ग्लास असतात आणि बरोबर. त्यावेळी आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट आपल्याला त्यातून मिळत नाही. मग हे जे अशी लोक असतात की ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये रिअल क्रिस्टल्सचा, मग ते कुठेतरी हे करतात की नाही, याचा काही उपयोग होणार नाही, का तुम्ही विअर करतात, ह्या गोष्टी ते बोलतात. पण जर त्यांनी ऍक्च्युअल मध्ये जर त्यांना जो सुटेबल आहे असा परफेक्ट जर का क्रिस्टल त्यांनी विअर केला, तर त्यांना नक्कीच त्याचे रिझल्ट येतील. कारण हे जे क्रिस्टल्स आहेत ते नॅचरली अवेलेबल असतात बरोबर. जमिनीमध्ये. एवढं आहे की तुम्हाला कुठला सूट होईल क्रिस्टल हे तुम्ही एखाद्या तज्ञाकडून जाणून घेतलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. बरोबर. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता फक्त एकच मला प्रश्न आहे, आता आपल्याकडे हे क्रिस्टल आहेत बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बरोबर. तर मला फक्त विचारायचं आहे की खरा क्रिस्टल आपण कसा ओळखायचा? खरा क्रिस्टल ओळखणं बघा तसं थोडंसं कठीण पण आहे, कारण नवीनच जेव्हा तुम्ही क्रिस्टल एखादा बघतात त्यावेळी तो लगेच जाणून घेणं की हा खरा आहे की खोटा आहे ते थोडं कठीण आहे. पण थोड्या सरावाने तुम्हाला ते लगेच समजू शकतं. जसं आता हा क्रिस्टल आहे, हा रोज क्वार्ट्ज क्रिस्टल आहे, याची जर तुम्ही शाईन बघितली तर हा खूप असा चमकत नाहीये ग्लास सारखा, कारण हा नॅचरली जमिनीतून काढला गेलेला आहे त्यामुळे. आणि यामध्ये जर तुम्ही कलर्स वगैरे बघितलेत तर ते पण तुम्हाला जे आहेत ना शेड्स दिसतील त्यामध्ये वेगवेगळ्या, कधी कधी वेगवेगळे रंग रिफ्लेक्ट होताना दिसतात. तर हे जे शेड्स आहेत ते तुम्हाला फेक क्रिस्टल मध्ये दिसणार नाही. त्यामध्ये तुम्हाला एक संध असा कलर दिसेल की जो फेक असेल, म्हणजे तो ग्लासच म्हटला जाईल त्याला. तर त्यामुळे तुम्ही बघताना ते बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा एखादा क्रिस्टल आपण हातात घेतो तर तो जर रिअल असेल तर ते नक्कीच वजनाने तो जास्त असतो. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये जेव्हा आपण ग्लास एखादा हातात घेतो तर ते जे ब्रेसलेट राहील ते खूपच लाईट वेट तुम्हाला जाणवेल. तर ते प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे क्रिस्टल्स बाय करताना. तर खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं, म्हणजे फेक आजकाल मार्केटमध्ये खूप स्वस्तात देखील मिळतात, तर त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जो कन्सल्टंट आहे त्यालाच विचारून तुम्हाला जे सुटेबल आहे ते क्रिस्टल आपण वापरलं पाहिजे. तर मला अजून एक प्रश्न आहे की क्रिस्टल वापरणं त्याच्यामध्ये काही नियम सुद्धा असतात, तर त्याबद्दल सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगा, जेणेकरून जर तुमच्याकडे ते आले कन्सल्ट करायला तर ते देखील त्या गोष्टींची काळजी घेऊ शकतात. क्रिस्टल्सची काळजी घ्यायला पाहिजे, कारण क्रिस्टल्समध्ये एनर्जी असतात आणि जेव्हा आपण एखादं क्रिस्टल विअर करतो त्याची एनर्जी आपण स्वतः ती कॅरी करत असतो. तर त्याला चांगलं जर आपण त्याला काढून ठेवलं तर चांगल्या शुद्ध जागी त्याला काढून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला क्लिन्झिंग करत राहायला पाहिजे क्रिस्टलला, जेणेकरून की त्याची एनर्जी ती डिस्ट्रॅक्ट होणार नाही, जास्त जाणार नाही, त्याची एनर्जी इंटॅक्ट राहील. अशा पद्धतीने ते करायला पाहिजे. आणि जे क्रिस्टल्स असतात त्यामध्ये बघा त्याची क्लिन्झिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं तुम्ही पाण्याने त्याला साध्या सॉल्ट वॉटरमध्ये ठेवलं तरी ते क्रिस्टल क्लिन्स होतो. त्याचबरोबर तुम्ही धूप अगरबत्ती असते त्याने पण तुम्ही त्याला स्मजिंग करू शकता, त्याला स्मजिंग बोलतात, आणि ते तुम्ही क्लिअर करू शकता त्याची एनर्जी. आणि त्याचबरोबर उन्हामध्ये, मूनलाईटमध्ये, ह्या अशा नॅचरल गोष्टींमध्ये जेव्हा आपण ते विअर करून जातो उन्हात वगैरे, तर ते आपोआपच क्लिन्स ते होत असतो. तर ती एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि मेनली कसं आहे की नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी खायला नाही पाहिजे, पण जर खात असाल तर त्यावेळी ते काढून ठेवलेला चांगलं असतं. आणि दुसरी गोष्ट 15-15 दिवसांनी पण त्याचं पूजन केलं जातं असं एक साधारण 15 दिवसांनी तुम्ही त्याचं स्मजिंग म्हणा किंवा त्याला घंटी जोरात फिरवणं, ते साऊंड एनर्जीने देवपूजा करतो आपण हो तशी करायला पाहिजे, जेणेकरून जी आपल्यामधली निगेटिव्हिटी क्रिस्टलमध्ये गेलेली असते ती क्लिन्स व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि आजकाल मार्केटमध्ये असे क्लिन्झिंग प्लेट पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला मिळत असेल सहज अवेलेबल आहेत, त्या ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. तर अशा प्लेट्स आहेत
यावर पण तुम्ही एखादं क्रिस्टल ब्रेसलेट म्हणा किंवा तुमचे क्रिस्टल स्टोन्स असतात ते तुम्ही ठेवून चार्जिंग करू शकता त्यावर. असं ते आहे. ही म्हणजे सेलेनाइट एनर्जी क्रिएट करताय. हा, ही सेलेनाइट प्लेट आहे. सेलेनाइट हा अत्यंत शुद्ध स्वरूपाचा क्रिस्टल मानला गेलेला आहे. तो कुठली पण एनर्जी क्लिन्स करण्यासाठी याचा उपयोग खूप छान पद्धतीने होतो. अच्छा. तर आपण जर क्रिस्टल घेत असो तर त्या क्रिस्टलला जर आपल्याला एनर्जेटिक बनवायचं असेल तर आपण ह्याचा सुद्धा वापर करू शकतो. तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे ताईंनी. आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही एवढे वर्ष काम करताय, पण ह्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला काय संघर्ष करावा लागतोय किंवा तो संघर्ष करत असताना तुम्हाला कोणाची साथ लाभली, किती लोकांनी मदत केली आणि किती लोक अडचणीला उभे राहिले? ऍक्च्युली संघर्ष तर झाला, पण मेनली कसं आहे की मी जॉब करत होते आधी आणि एक स्टेबल जॉब मधून जेव्हा आपण क्विट होतो आणि आपला छंद किंवा आवड जोपासण्यासाठी आपण बाहेर पडतो त्यावेळेला कुठेतरी एक फायनान्शियल एक तो सपोर्ट नसतो आपल्याजवळ किंवा कुठेतरी ते फायनान्शियल सेटबॅक बसतो आणि शून्यातून एखादं विश्व निर्माण करायचं हा थोडासा एक बोल्ड स्टेप होती ती, पण ती मी घेतली. आणि कारण मला ते हवं होतं की मला इच्छा होती खूप की मला जे आवडते त्यात मी करिअर करायला पाहिजे. त्यावेळी सुरुवातीला थोडा स्ट्रगल झाला, पण मला सुदैवाने परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगली शॉप मिळालं जिथे मी माझं ऑफिस सुरू करू शकले. तिथे मला सेटअपला पण ऑलरेडी रेडी असा सेटअप मला मिळाला. तर त्या बाबतीत मी थोडे भाग्यवान होते असं म्हणता येईल. आणि माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. हजबंड सपोर्टिव्ह आहे, मुलगा सपोर्टिव्ह आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय मी करू शकले नसते एवढं सगळं काही. तर खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलंय. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या चरणाकडे वळत आहोत आणि शेवटचा आपला सर्वात महत्वाचा प्रश्न, पण तो प्रेक्षकांच्या उपयोगी पडेल आणि आत्ताच्या तरुणांच्या सुद्धा उपयोगी पडेल. आत्ता जर आपण बघितलं तर आजकालचे तरुण, आणि स्पेशली मी सांगतो की मराठी तरुण असू दे, तरुणी असू दे, त्यांचं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं की ते जॉबकडे जायला वळतात, जसं मी सुद्धा जॉबला जातोय. तर अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि जे मराठी व्यावसायिक आहेत, जे व्यवसाय सुरू करतात, आम्ही कित्येक उदाहरणं बघितलेले आहेत की व्यवसाय चालू करतात आणि तिसऱ्या एवढं मोठं उद्घाटन करतात आणि तो व्यवसाय जवळजवळ 4 ते 5 महिने झाले की तो व्यक्ती बंद करतो. त्याच्याकडे काही अडचणी असू शकतात किंवा पेशन्स नसतात मराठी व्यक्तीकडे असं बोलायला, कारण मराठी व्यक्तीचं बघायला गेलं तर त्याला सगळं चटकन पाहिजे असतं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि बदलापूरकरांना काय आवाहन कराल? हो, तर यामध्ये हे खूप मोठा प्रश्न आहे. मी हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करते. हरकत नाही. तर कसं असतं की आता मी ऍज अ ज्योतिषी मी तर हेच सांगेन की तुम्ही जेव्हा एखादं कार्य करायला हाती घेतात, समजा तुम्ही जॉब करणार आहात किंवा तुम्हाला कुठला बिझनेस करणार आहात, तर तुम्ही सगळ्यात आधी बेसिक एक तुमची कुंडली चेक करायला पाहिजे पहिली गोष्ट. कारण कसं आहे की तुमच्या कुंडलीमध्ये तुमची कुंडली जॉबसाठी फेवरेबल आहे की बिझनेससाठी फेवरेबल आहे हे तुमच्या कुंडलीमध्ये एक्झॅक्ट कळेल. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला, आणि प्लस त्यासोबतच तुम्हाला कुठला बिझनेस सूट करेल. कारण कसं होतं की जे आपण म्हणतो, तुम्ही आताच बोललात की उद्घाटन केलं मोठं आणि लगेच बंद केला वगैरे बिझनेस किंवा पेशन्स नव्हता. ऍक्च्युली होतं काय की आपल्याला जो बिझनेस सूट नाही करत, टेम्पररी बेसिसवर काही दशा अंतरदशा जेव्हा चेंज होतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की मी हा बिझनेस करतो, पण तो फेल्युअर होतो. का होतो तो? कारण त्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये फक्त खर्च होणार असतो आणि त्याच्यातून त्याला आउटपुट नसतं. जर त्यांनी एकदा बेसिक कुंडली जरी चेक केली आणि जाणून घेतलं की मी कशामध्ये मला यश आहे, कोणत्या क्षेत्रात मला यश आहे. आता बघा, बऱ्याचदा 45-50 एज मधले लोक सुद्धा त्यावेळेला त्यांना एखादं करिअर सापडतं आणि त्याच्यात ते भरपूर सक्सेस होतात. कारण का? तर ते बॉन्ड झालेले असतात त्या सगळ्या क्वालिटीज घेऊन. बरोबर. हा, तर तो एक बघायला पाहिजे आपण की असं अचानक कुठेही पैसा टाकायला नको जो आपण कष्टाने कमवतो. आणि दुसरी गोष्ट ही पण सांगेन मी की आपण पेशन्स खूप महत्वाचा आहे. कारण पेशन्स नसेल तर मग ते एवढं पॉसिबल नाही होऊ शकत. आणि ज्योतिष किंवा कुठला पण व्यवसाय असो, ह्यामध्ये पेशन्सची खूपच जास्त गरज आहे. आणि सुरुवातीचे जे 4-5 वर्ष असतात ती स्ट्रगलफुल असतात.
कारण लोकांना तुमचा एक्सपिरियन्स यायला, प्लस तुम्ही त्या कुठले जे काही क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्यामध्ये टिकून राहायला खूप इम्पॉर्टंट आहे ते टिकून बरोबर. राहणं. जेव्हा तुम्ही टिकून राहतात एखाद्या क्षेत्रामध्ये त्यावेळेसच तुमच्याकडे लोकांचा दृष्टिकोन हा बदलतो. तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ताईंनी मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत झाली आणि आपल्याला जो प्रश्न पडलेला हा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.